तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये संडेच्या विथ प्रवीण सर, प्रवीण भाऊ, प्रवीण शेठ सर्वस्व. तर मित्रांनो, आपण आलो कांकऱ्या लेकला आणि इकडे येऊन आपण आता पूर्ण नवीन नवीन स्पॉट फिरणार आहेत. आपल्यासोबत आपला कॅमेरामॅन पण आहे, मित्र पण आहे, सगळं काही प्रवीण आहे, मोना आहे आणि इकडे आता सगळे नवीन नवीन ठिकाण आहेत. आपण तिकडे फिरणार आहे आता एकदम मस्त. मित्रांनो, आता प्रवीण तिकीट काढलंय. आता तिकीट काढलेलं आहे इथं 10 रुपये तिकीट आहे एक माणसाचं. असं आम्ही आता 3-4 लोक आहेत तर 4 तिकीट काढलेले आहेत आम्ही. आता जावं लागेल आम्हाला तिकीट द्यायला. तिकीट दिल्यानंतर आता मध्ये एंट्री भेटेल. आज संडे असल्यामुळे आज खूप गर्दी. आज संडे त्याच्यामुळे आज बेकार गर्दी, एकदम अफाट गर्दी नाही. आम्ही आता तर नवीन नवीन काहीतरी शो आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करतो. तर बने राहून जसं होतो फक्त. तर मित्रांनो, ही बघा अशा प्रकारची ट्रेन पण आहे इथं, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करू शकता. हे बघून घ्या तुम्ही. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे या फन पार्कमध्ये, फन कार्निवलमध्ये, बालवाटिका थीम पार्क. आणि इकडे जाऊन आपल्याला आता भरपूरसे डायनासोर वगैरे पाहिजे. आता प्रवीण तिकीट काढणार. हा, मी आता तिकीट काढतो. मी मेन माणूस त्याच्यासाठी. तिकीट काढ, मोबाईल धर, हे कर, ते कर. त्याच्यासाठी मला ओमनी विकत घेऊनच घेतलेलं आहे म्हणा. तुम्ही जर इकडे अहमदाबादला कांकरिया पार्कला आले तर तुम्हाला कॉइन हाऊस फ्री आहे, शू हाऊस फ्री आहे, सेल्फी मिरर झोन फ्री आहे, मिरर हाऊस फ्री आहे, ग्लो स्टेशन फ्री आहे आणि लँडस्केप गार्डन फ्री आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कांकरिया गार्डनला फ्री आहे. तर फायनली आपण गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे अशा प्रकारचे काय कार्टून बिटून आहे. हे गार्डन नाहीये, हे फक्त गार्डनचा एक तो पार्ट आहे की इथे कार्निवल म्हणून ते सगळं जमा केलेलं आहे. गार्डन तर खूप मोठं आहे, असं मोठं राऊंड आहे, त्याच्यात एक तलाव आहे मस्त. त्याला कांकरिया लेक असं म्हणतात. एक नंबर आहे गार्डन. येतात ते आता बनवलेलं आहे नवं. तर मित्रांनो, या साईडला इकडं इल्युजन हाऊस आहे, हे शू हाऊस आहे, याच्यामध्ये पण आपल्याला जायला फ्री आहे. आणि बाकी इकडं मग भरपूरशा गोष्टी आहे, बघून घ्या हाऊसला. तर आपण आता इल्युजन हाऊसला चाललो आहेत आणि आपले दोघं पंटर सोबत आहेत आणि तिकडे जाऊन आता आपण नवीन काय इल्युजन हाऊसमध्ये ते पाहू. चलो चला तिकडे चला. असं एवढ्या रांगेत आम्ही आता इतके कष्ट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. एवढं सगळं पाहून घ्या तुम्ही. हां, तर प्रवीण आणि मी आणि मोना आम्ही 3 जण आलो. मित्रांनो, कॉइन हाऊसमध्ये तर चाललो आहे, पण आता मध्ये शूटिंग करायला अलाउड आहे की नाही ते माहिती नाही आम्हाला. पण हे समोर कॉइन हाऊस दिसतंय, तिथे कॉइन हाऊसमध्ये जाऊ आपण. हे आहे कॉइन हाऊस आणि इथं वेगवेगळ्या देशाचे कॉइन वगैरे ठेवलेले आहेत, जे की शोसाठी ठेवले. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कॉइन ठेवले इथं, तुम्ही बघू शकता. जास्त काय बोलता येणार नाही, पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे. हे असे काही US कडचे कॉइन आहेत आणि हे इंडियाचे. ही बस आमची इथे भारतामध्ये युकेची बस, युकेची. हा, इंडिया बोलते, सबको बोलते. नाद नको करू. मित्रांनो, हा सीन चालू आहे. हे स्क्रीनवर दिसतंय तशा प्रकारचे ना, ते VR मध्ये दिसतंय आणि ते पोरं त्या VR मध्ये तसं अनुभव करताय. आमचा पण विचार चालू मध्ये जायचा, बघू आता. काय ते असं उलट घर पण आहे, एकदम मस्त. लोक उलट्याला टाकले, घर उलट बनलंय सगळं एकदम फर्स्ट क्लास मध्ये. तर मित्रांनो, इकडे मड बाईक वाले आले आहेत. हे बघा, ते पाहू शकता इथं मड बाईकच्या ठिकाणी की त्या एखाद्या तर बायकर बंद करून ठेवलेली डायरेक्ट. हे बघा. मित्रांनो, जी गोष्ट आपल्याला जापान वगैरे मध्ये पाहतो ना आपण, ती गोष्ट आपण आता इंडियामध्ये पाहतो. पूर्ण आहे ना, असं एकदम मोठं डायरेक्ट आहे ना,
काचेचं सगळं ब्रिज बनवलेलं आहे. ते ब्रिजवर लोक चालतात मस्त एकदम. ज्यांना जीव घाबरत असेल त्यांनी या ब्रिजवर यायचं नाही, कारण की इथं तुमचा जीव नक्की घाबरणार आहे. आणि ही जी इथं लिफ्ट आहे मध्ये, ती लिफ्ट पूर्ण वरती घेऊन जाते आणि इथं गोल 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 असे ज्या पायतुऱ्या त्या पावतऱ्यांच्या साह्याने पण तुम्ही वरती जाऊ शकता. वरती पाहू शकता तुम्ही लोक कसे तिथे चालताय असं. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी मला भेटायला इतके लोक आलेत, हद्दपार लोक आले, तुम्ही पाहू शकता. बिचारे मला सगळे भेटायला आलेले आहेत. अरे आडवा कावर करा तुम्ही, आडवा राहील बा. एवढे हातपार लोक मला भेटायला आलेत मित्रांनो. तुम्हाला काय सांगू, मला इतका आनंद आहे. माझ्या ब्लॉगिंगचे चॅनल इतकं बेकार सक्सेसफुल होतंय ना की बिचारे मला भेटण्यासाठी उत्सुक आहेत डायरेक्ट इथं. बरं नाटक करस का सुट्टीन मागे लागेल तू हा लपडे भाजी तर आपला प्रवीण आता छोटा भीमच्या आता कॉन्ट्रोवर्सी मध्ये अडकलेला आहे फुल. आवाज नाही येणार आमचा आता. छोटा भीम छोटा भीम भीम की शक्ती. छोटा भीम. मित्रांनो कांकर हे आपलं फिरून झालेलं आहे आणि